नमस्कार. आज आपण करणार आहोत रवा डोसा. हा रवा डोसा करण्यासाठी एक लहान वाटी मी इथे बारीक रवा घेतला आहे. त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून मिक्स करून त्यावरती झाकण ठेवलं आहे. 10 मिनिटानंतर हा रवा छान असा भिजला गेलेला आहे. आता यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून सैलसर असं भिजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा दही घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक हिरवी मिरची घालायची आहे आणि थोडासा कांदा घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून यावरती हे मिश्रण असं सोडायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे. बाजूने तेल सोडायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटांनी आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. पलटवून घेतल्यानंतर त्यावर बाजूला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनटं हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने उलटसुलट करून आपला रवा डोसा भाजून घ्यायचा आहे.